मोठे मोठे संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवत असताना आजची असणारी महत्वाची असणारी लढत या स्पर्धेत आपण पाहतोय. दुसरा महत्वाचा संघ आपण साऊथ सेंट्रल पाहतोय, ज्यामध्ये नरेंद्र कंडोला ज्यांना आपण पाहिलेला आहे. सामन्याला सुरुवात झाली आहे. सुमित सागवान आहे, नितेश कुमार आहे, हरिंदर आहे, अयान लोचम आहे, अर्जुन जयस्वाल असे मोठे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. रंगतदार अशा लढती आपण या स्पर्धेत पाहणार आहोत. निश्चित स्वरूपात मोठा असणारा बदल आपण पाहतोय. ईशांत राठी वेलकम. या स्पर्धेतल्या असणाऱ्या विशेष सन्मानाकडे आपल्याला घेऊन जातोय. मुंबई उपनगरचे असणारे सेक्रेटरी आदरणीय राजेशजी पडेलकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. राजेश पडेलकर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. विनंती आहे निलेश आपण हा सन्मान करूया. बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित निमंत्रितांची भव्य दिव्य अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 आणि त्या निमित्तानं कबड्डीतले असणारे दिग्गज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवतोय. आजची असणारी रात्र आपणासाठी निश्चितच संस्मरणीय असेल. इंडिया की सबसे बड़ी प्रतियोगिता मैच जारी है बीपीसीएल और साउथ सेंट्रल रेलवे के बीच में. थँक्यू व्हेरी मच. बोलूया पुन्हा एकदा पुढच्या सन्मानाकडे. मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य सन्माननीय सुनीलजी खोपकर या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. सुनीलजी खोपकर. First ball from next match, ISPL Youpalton versus ONGC. Team manager kindly note, this is first call for you. ISPL Youpalton versus ONGC. पहिला पुकार देण्यात आलेला आहे ISPL Youpalton विरुद्ध ONGC. थँक्यू व्हेरी मच सर. यू मुंबाच्या 3 महत्वाचे असणाऱ्या व्यक्तिमत्व व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यामध्ये हेड ऑफ मार्केटिंगचे यू मुंबाचे आदरणीय स्वप्तिक दास आहेत. त्याचबरोबर ऑपरेशन्स विभागाचे असणारे प्रमुख आदरणीय निखिल जे आहेत आणि ऑपरेशन मॅनेजर आदरणीय रेहानजी मिस्त्री आहेत. या तिन्ही मान्यवरांचं आपण बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत. मी विनंती करतोय हेड ऑफ मार्केटिंग सन्माननीय स्वप्तिकजी दास यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. बंड्या मारुतीच्या वतीनं हा विशेष सन्मान आपण करत आहोत. व्यासपीठाच्या मध्यभागी हा सन्मान होतोय. युंबाच्या माध्यमातून आपण पाहिलं की प्रो कबड्डीमध्ये अनेक खेळाडूंना संधी मिळाली आणि त्यातल्या या खेळाडूंना संधी देण्यात या व्यक्तिमत्वांचं देखील महत्त्वाचं योगदान आहे. आपापल्या विभागाचे असणारे ते प्रमुख आहेत, तर त्यांना विशेष सन्मान बंड्या मारुतीच्या व्यासपीठावरती तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आजच्या स्पर्धेच्या 3ऱ्या सायंकाळच्या सत्रात आपण करत आहोत. खूप खूप स्वागत आहे. मंडळाचे अध्यक्ष सन्मान देसाई साहेब आपलं देखील आगमन होत आहे. स्वप्तिक दास यांचा विशेष यानंतर विभागी बंड्या मारुतीच्या असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने हा विशेष सन्मान करत आहोत. हेड ऑफ ऑपरेशन्स यू मुंबा. त्यानंतर यू मुंबाचे असणारे अधिकारी ऑपरेशन मॅनेजर सर्व दिग्गज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डीच्या माध्यमातून मशाल स्पोर्ट्सचे आदर सन्मान्य नंदू वाघमारे सर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. व्यासपीठाचे असणारे सन्मान देखील तितकेच महत्त्वाचे. सामना देखील तोला मोलाचा आपण पाहतोय.
अप्रतिम असे प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. नरेंद्र कंटोला तमिळ थलायवाजकडून आपण पाडलं. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी बहरेन येथील अंडर-18 जो ज्युनियर वर्ल्ड कप झाला त्यामधला असणारा गोल्ड मेडलिस्ट आहे. इंडियन रेल्वेकडून यावर्षी आपण नॅशनलला गोल्ड मेडल मिळालं होतं. त्या संघात देखील आपण या नरेंद्र कंटोलाला पाहिलं होतं. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी महत्त्वाचे असणारे स्टार्स असतील. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आक्रमणासाठी येणारा अनिल जस्ता. यावर्षी ओम ज्ञानदीपची जी एक क्लास स्पर्धा झाली राज्यस्तरीय व्यावसायिक त्या स्पर्धेतल्या असणाऱ्या बाईकचा विजेता बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आक्रमणासाठी आहे BPCL अर्थात भारत पेट्रोलियम या संघाकडून. सन्माननीय मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. कुमार हा देखील महत्त्वाचा खेळाडू ज्याच्याबद्दल आपण बोललो. हा देखील इराणच्या असणाऱ्या एशियन गेम्स मधला गोल्ड मेडलिस्ट आहे. इंडियन रेल्वेला लीड करणारा UP योद्धाचा खेळाडू. हरिंदरा UP योद्धा आणि यू मुंबाचा असणारा खेळाडू जर्सी नंबर 5. त्याचबरोबर अर्जुन जयस्वाल ज्याला देखील आपण पाहतोय जयपूर पिंक पॅथर्सचा. आशु सिंग जर्सी नंबर 44 असे महत्त्वाचे खेळाडू या ठिकाणी साऊथ सेंट्रल रेल्वे कडून आपण पाहत असताना पुन्हा एकदा नरेंद्र कंटोला या ठिकाणी आक्रमणासाठी येतोय. O2 कॉम्बॉक्स. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी जोडलो गेले महत्त्वाच्या मॅचसाठी. साऊथ सेंट्रल रेल्वे विरुद्ध BPCL हा सामना पाहायला मिळतो. एक हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतो. एका बाजूला टीम साऊथ सेंट्रलची पाहायला मिळते आहे येल्लो जर्सीमध्ये, तर एका बाजूला BPCLचा संघ ऑरेंज आर्मी आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्त्वाची हाय व्होल्टेज मॅच प्रतीक सरत आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळते. काय बोलाल या मॅचबद्दल? नाही, कमाल धमाल सामना होणार आहे इथे. अनिल जस्टाचा काय सुंदर स्ट्रेच होता मिड लाईनकडे, जबरदस्त. मला वाटतं गुण मिळाला अनिल जस्टाला. हो येस, मिळणारच आहे कारण की त्याची मेहनत आहे. या वर्षाचा तो मुंबईमध्ये झालेली व्यावसायिक स्पर्धा त्यामध्ये त्याला बायकर मॅन म्हणून त्याला घोषित केलं होतं. तो खेळाडू आज मुंबईमध्ये पुन्हा एकदा एवढी मोठी स्पर्धा खेळताना पाहायला मिळतोय. सर, अनिल जस्टाची मी कहाणी सांगू इच्छितो आपल्याला. या वर्षीचं या हंगाम जो प्रो कबड्डीचा झाला त्यावेळेला अनिल जस्टा एक NY प्लेअर म्हणून संघामध्ये घेतलं होतं आणि सर्वात जास्त बोली लागणारा हाच खेळाडू होता अनिल जस्टा. त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी ऑप्शनसाठी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि ज्या वेळेला आम्ही पाहिलं नवा चेहरा होता, काही कळत नव्हतं कोणालाच की हा एवढा मोठा प्लेअर आहे तरी कोण, याच्यावरती सर्वात मोठी बोली लागली जाते. आणि अनिल जस्टाने देखील तेवढंच मोठं काम केलं त्या सीझनमध्ये देखील आणि आज देखील. नक्कीच सर, आपण त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यामुळे त्यांची माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली जाते या लाईव्हच्या माध्यमातून. या माहिती संपूर्ण जेव्हा प्रेक्षकांना कळणार ना तेव्हा प्रेक्षक आपले म्हणतील अरे वा, चांगली माहिती आमच्यापर्यंत कॉमेंट्रीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचली जाते आहे. पुन्हा चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतो सुमित सांगवान जर्सी क्रमांक 10 मध्ये चढाई करताना पाहायला भेटेल. यू मुंबाचा खेळाडू यावर्षी यू मुंबा संघाकडनं खेळताना आपण त्याला पाहिलं आहे. चांगला फुटवर्क पाहायला मिळतोय. वारंवार संपूर्ण BPCLचा संघ आहे ना त्यांना शांत ठेवत नाही आहे. वारंवार त्यांना कुठेतरी हलवतोय, पूर्ण सेट हलवतोय, तो बिझी ठेवतो ह्या संपूर्ण सेटला. या ठिकाणी 4 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील साऊथ सेंट्रल रेल्वेच्या चढाईसाठी. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 मध्ये मिलिंद दहिया. थांबवलं, एक जंपचा प्रयास होता, हे मात्र थांबवलं. या ठिकाणी खेळाडूला मात्र थांबवलं जातं आहे. एक काय जबरदस्त खांद्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न होता परंतु ती चढाई सक्सेसफुल झाली नाही आहे खेळाडूची. प्रत्युत्तर आहे आयान, कालच्या दिवसातील मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलेला आयान आता मात्र चढाईसाठी जातो आहे. बेस्ट रेडर म्हणून काल त्याच्याकडे पाहिलं होतं आपण. आज देखील तो तशाच पद्धतीचा खेळ करेल का साऊथ सेंट्रल रेल्वेसाठी? समोर बालेटे संघ BPCL सांगू शकत नाही आहे, परंतु प्रेक्षकांना एक चांगली मेजवानी आली आहे की एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला भेटते. मी जर सरळ शब्द सांगायचं झालं ना तर तुम्हाला बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना पाहायला मिळतोय. काही होणार आहे पहा, तिकडनं तुम्ही एक पकडता, इकडनं BPCL वाले जास्त तसे उत्तर देतात कारण की दोन्ही संघाकडे पाहिलं तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रो स्टार कबड्डी खेळताना पाहायला मिळतात. त्यात जर अजून एक गोष्ट झाली तर सध्या प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला विशाल माने सर देखील पाहायला मिळत आहेत त्यांच्या डगआउटमध्ये. त्याबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट ज्यांनी संपूर्ण KPL मध्ये जर खेळाडू आहे, अनेक वर्ष ज्या खेळाडूने या खेळाची सेवा केली आहे परंतु आज डगआउटमध्ये पाहायला मिळतोय हा खेळाडू. नक्कीच त्याची कुठे ना कुठे तर कमी BPCLला भासेल की काय अशी पद्धत पाहायला मिळते. परंतु रिशांग डेवाडिगा एक बऱ्याच ठिकाणी खेळलेला नाही आहे. आवश्यकता असेल BPCLला रिशांग डेवाडिगाची देखील आणि मैदानात देखील खळबळ होऊन जाते सर. मिलिंद दहिया पॉईंट बघितला कसा मारला त्यांनी. 1-2 1-2 खेळले पहा. 1
2 आणि त्यानंतर लगेच घ्या अटॅक 2 वरतीच. दोन्ही कॉर्नर दाबून ठेवले, कारण की या साईडला जर पाहिलं तर अटॅकिंग होणार नाहीये, कारण की तिथे कोण उभा होता माहिती आहे काय, सुमित सांगवान उभे होते त्या ठिकाणी. आणि सुमित सांगवानला अटॅकिंग करताना स्वतः आउट होणार नाहीयेत आणि ते पाहायला भेटलं. पुन्हा चढाईसाठी पाहायला मिळतील, पुन्हा चुकी होताना पाहायला मिळते आहे. गरज नसताना या ठिकाणी ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता जर्सी क्रमांक 11 मध्ये पाहायला मिळत आहेत. सुमित सांगवान एवढा सहजासहजी भेटणार नाही आहे. त्याच्या पायामध्ये जो आपण फुटवर्क पाहतोय ना, करंट पाहतोय ना, तो कमालीचा आहे. आणि ते मात्र थायमध्ये उडी मारली, तेवढाच मागून चांगला सपोर्ट मिळाला आहे. नितेशने कमाल केली आहे मैदानावरती. काय जबरदस्त पहा, आतमध्ये डीपमध्ये जाण्याचा प्रयत्न तो हाणून पाडला आहे. बँगलोर बुल्सकडनं किती वर्षाला मिळतोय. आज प्रत्येक प्रोस्टार कबड्डी खेळाडू, आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू तुम्हाला डोळ्यांनी पाहता येतील. चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय सुमित सांगवान, चांगला फुटवर्क पाहायला मिळतोय. थोडासा आत जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, इथे बोनस ऑफ आहे. काय प्रयत्न करेल सुमित सांगवान येणाऱ्या काही वेळात आपल्याला पाहायला भेटेल. अजय ठाकूर सर आले असते तर बरोबर आहे, अजय ठाकूर सर आले असते, परंतु ते खेळले नसते. ते कुठेतरी आपल्याला प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटले असते. आणि उद्या अजय ठाकूर सरांचा देखील बड्डे, परंतु आज वाढदिवस माहिती आहे कोणाचा आहे? नितीन तोमर सर, इंडियन नेव्ही संघाचे प्रशिक्षक, त्यांचा आज वाढदिवस आहे. तर नितीन तोमर सर आपल्याला देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद डीजे ब्राव, आपण आठवण करून दिली त्याबद्दल. ठीक. आक्रमणासाठी आपण पाहतोय आशु सिंग आला, यूपी योद्धाचा असणारा खेळाडू. 5 सीझनमध्ये आपण पाहिलं इंडिया कॅम्पसाठी देखील हा खेळाडू खेळत होता. सामना तर चाललाय, अत्यंत महत्त्वाची असणारी लढत या ठिकाणी आपण पाहतोय. दोन्ही मातब्बर संघाच्या दरम्यान आपण पाहत असताना ज्या खेळाडूचा आपण पाहिला, ईशान राठीचा उल्लेख केला, तो आक्रमणासाठी. तर खेळ तर चाललाय, पण दरम्यान मी आपल्याला घेऊन जातोय या स्पर्धेच्या निमित्तानं. मी तर मुंबई म्हटलं तर महत्त्वाची असणारी नगरी, जे अनेकांच्या स्वप्नांची असणारी नगरी म्हणून आपण मुंबईकडे पाहतो. मात्र इतर एखादा इव्हेंट घेत असताना आपण पाहतो सगळ्यात जी अवघड व्यवस्था असते ती निवास व्यवस्था. आणि इतकं मोठं आयोजन बंड्या मारुती सेवा मंडळाच्या माध्यमातून केलं आहे. महाराष्ट्र नाही तर देशातली सगळ्यात मोठी स्पर्धा अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026चं आपण आयोजन केलं आहे. ही स्पर्धा आयोजित करत असताना संपूर्ण भारतातल्या असणाऱ्या 15 संघांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलं. आणि त्यासाठी निवास व्यवस्थेसाठी आम्हाला लालबाग येथे ज्यांनी विशेष सहकार्य केलं ते हिरामणी हॉटेलचे मालक आदरणीय सुरेशजी जयस्वानी सर या ठिकाणी उपस्थित राहतात. आदरणीय सुरेशजी जयस्वानी साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं. त्यांच्या समवेत त्यांचे असणारे सहकारी आदरणीय चव्हाण साहेब, सन्मान्य उमेशजी पांडे आणि आदरणीय नाईक साहेब हे देखील या स्पर्धेला. मान्य नाईक साहेब, वेलकम, मनपूर्वक स्वागत आहे आपल्या सर्वांचं. जाऊया पुन्हा पण मैदानाच्या दिशेने. जर्सी क्रमांक 8 मध्ये चढाई करताना पाहायला मिळतो टीम BPCLचा खेळाडू आपण पाहिला. जर्सी क्रमांक तुषार आठवले चढाई करताना आपण पाहिलाय. या ठिकाणी पुन्हा जर्सी क्रमांक 8 मध्ये खेळाडू चढाई करताना पाहायला मिळतो टीम साऊथ सेंट्रल या टीमकडून. या ठिकाणी रनिंग हॅड टच अप्रतिम पाहायला मिळतोय. 1 पॉइंट ॲड केला जाईल साऊथ सेंट्रलच्या खात्यामध्ये. फुटवर्क पहा अप्रतिम. 1-2 खेळताना लगेच अटॅक केला समोर आणि जे हाताचे खेळाडू होते त्यांना त्या ठिकाणी बाद केलंय. पुन्हा चढाईसाठी जर्सी क्रमांक 3 चढाई करताना अनिल चष्टा अप्रतिम चढाई पाहायला मिळते आहे. चुकी होत नाही आहे. रनिंग हॅड टच अप्रतिम मारला जातो. जसं तसं उत्तर दिलं जात आहे. जर्सी क्रमांक 88 मध्ये आपल्याला अयान लोच पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे ब्रो. या ठिकाणी थोडीशी नंबर्समध्ये चुकी पाहायला मिळते, त्यामुळे ती थोडीशी चुकी झालेली आहे. अयान लोच जर्सी क्रमांक. डबल थाय होल्ड आपल्याला पाहायला भेटलं. या ठिकाणी पकड मजबूत पाहायला मिळते. सपोर्ट चांगला BPCLचा आलाय. पुन्हा या ठिकाणी चुकी होताना पाहायला मिळते BPCLचा अनिल जष्टा जर्सी क्रमांक 3 मध्ये.
थांबायचं नाव घेत नाहीये. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फुटवर्क चांगला आहे. 2 खेळाडू इथे लोनची संधी असेल टीम बीपीसीएल या संघाला. 3 गुणाच्या आघाडी आपल्याला टीम पाहायला मिळते बीपीसीएल. तिसरी अखिल भारतीय स्पर्धा ऑल इंडिया टुर्नामेंट आहे. त्यात देखील बीपीसीएलच्या माध्यमातून आपण त्या खेळाडूला पाहतो. एकापेक्षा एक दर्जेदार असे खेळाडू. एमटी रेड पाहायला मिळते. थोडीशी बोनस पॉईंट जरूर मिळालाय साऊथ सेंट्रलला, परंतु या ठिकाणी लोन पडताना पाहायला भेटेल. सहभाग होता सिनियर नॅशनलसाठी. आणि आता एकाकी किल्ला लढवायचा आहे. आणि या ठिकाणी पाहिलं तर साऊथ सेंट्रल रेल्वे या संघावरती लोन बीपीसीएलच्या माध्यमातून दिला जातोय. पॉइंट जरूर मिळतोय या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना. ओ थोडीशी चुकी होताना पाहायला मिळते. ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता नरेंद्र खंडोला आपल्याला पाहायला मिळतोय. साऊथ सेंट्रल रेल्वे हा महत्त्वाचा चमू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. थोड्याच वेळात पण तुम्ही आमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवला त्याबद्दल प्रेक्षकांचं विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. जवे या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय आणि या ठिकाणी अप्रतिम आपण पाहतोय काय घडलंय. जस्टात थांबायचं नाव घेत नाहीये. वारंवार पॉइंट आता आणण्याचा प्रयत्न करतोय कारण की बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना चालू आहे. नितीश कुमार यांच्याकडनं चुकी झाली. पुन्हा डबल थाय होल्ड करण्याचा प्रयत्न होता. सुमित सांगवान आता आपल्याला पाहायला भेटतात लेफ्ट कॉर्नर आणि सतीश त्यांचा देखील जर्सी क्रमांक 10 पाहायला मिळतोय. धन्यवाद मित्रांनो. चढाईसाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 88 मध्ये अयान लोच आपण पाहिला. लगेच या ठिकाणी पकड केली जाते. डबल थाय होल्ड केला जातोय. बीपीसीएल देखील आता सर थांबायचं नाव घेत नाही. काय म्हणाल बीपीसीएल बद्दल? नाही, बीपीसीएल आता रंग दाखवताना पाहायला मिळतोय. तो काय या स्पर्धेत दाखल झाला आहे ते दाखवताना पाहायला मिळतोय. बीपीसीएल चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ज्या संघाकडे पाहिलं जातं तो बीपीसीएल संघ आज कमाल करतोय मैदानावरती. सर्वात मोठा संघ आहे सर सेंट्रल रेल्वे. या संघाला देखील नमवण्याचा प्रयत्न बीपीसीएल संघ करतोय. बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. जर्सी क्रमांक 1 मध्ये नरेंद्र खंडोला डाव्या बाजूने चढाई करतोय. पुन्हा एकदा येस ऑफिशियल्स यांच्याकडनं बोनस पॉईंट दिला जातोय. 1 गुण टीम साऊथ सेंट्रल रेल्वेच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. वारंवार आता पहा अनिल जस्टा वारंवार चढाई करतोय. त्याला माहिती आहे मला इथं थांबून चालणार नाहीये, मला चढाई करावी लागेल. जातोय प्रत्येक चढाईला तो पॉईंट घेऊन येतोय. आज अनिल जस्टामध्ये असं का पाहताय की तो आज एवढा फॉर्म मध्ये खेळतोय? अनिल ज्येष्ठानं केलेली वर्षानुवर्षाची मेहनत आहे ही. त्यांनी त्याच्या फुटवर्कवरती स्किलवरती ज्या पद्धतीनं तो पायाचं त्याचं पदलेली तर पाहिलं ना सर तर तो पायामध्ये अप्रतिम खेळतो. आणि ते मात्र सुंदर अँकल होल्ड. काय जबरदस्त अँकल होल्ड पाहायला मिळाला. पण टॅकल कोणी घेतला पाहिला का? अप्रतिम. जे हाताला उभे होते पूर्ण ऑलराऊंडर टीम बीपीसीएलची सर आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडू आता या मॅचमध्ये आहे ना जसा तसं प्रत्युत्तर देतोय. चांगला खेळ पाहायला मिळतो. बीपीसीएल साऊथ सेंट्रल रेल्वे. मित्रांनो जाऊ नका कुठे, पाहत राही, महत्त्वपूर्ण मॅच आहे. येस अनेकीचा बायकर मॅन अनिल जस्टा चढाईसाठी पुन्हा जर्सी क्रमांक 3 मध्ये बोनस टाकण्याचा प्रयत्न. इथं चुकी झाली आहे. नरेंद्र खंडोला याच्याकडनं अप्रतिम अँकल होल्ड करण्यात आला. पकड झाली. सपोर्ट चांगला पाहायला भेटला. आणि आता बऱ्याच कालावधीनंतर अनिल जस्टा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल मैदानाच्या बाहेर, कोर्टच्या बाहेर. सर बंड्या मारुती मंडळाचं देखील कौतुक करावं लागणार आहे कारण ही स्पर्धा संपूर्ण स्पर्धा विनामूल्य स्पर्धा. रिक्वेस्ट है ऑल द बंड्या मारुति टीम. वर्ल्ड कप गोल्ड मेडलिस्ट नितिन जी तोमर सर का बर्थडे यहाँ पर सेलिब्रेट कर रहे हैं बंड्या मारुति सेवा मंडल की ओर से. जी आपका तहे दिल से यहाँ पर स्वागत है. अयान लोचप चेस्ट नंबर 88. इंडिया का सबसे बड़ा प्रतियोगिता यहाँ पर जारी है. ईशांत राठी मैन फ्रॉम बीपीसीएल. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी उशीर आलेल्या क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी बहरीनच्या असणाऱ्या
ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये इंडिया टीमचा असणारा हा कर्णधार होता क्रीडारसिको आणि अंतिम सामन्यात या खेळाडूनं 20 पेक्षा जास्त पॉईंट्स मारले होते आणि स्पर्धेतला असणारा सगळ्यात बेस्ट प्लेयर इंडियासाठी राहिला. इंडियानं या सामन्यात इराणवरती 4 गुणांना मात केली होती आणि विश्वविजेता राहिला होता ज्युनियर वर्ल्ड कपसाठी आपल्या भारताचा संघ आणि त्यालाच रिप्रेझेंट करणारा कर्णधार ईशांत राठी. ओ टू कम बॉक्स. धन्यवाद सर. पुन्हा आपण मैदानाकडे जाऊया. चांगला सामना पाहायला मिळतो. 24-33 BPCL 33 मध्यंतरानंतर आघाडी चांगली पाहायला मिळते आपल्याला 9 गुणाची ती BPCL या संघाकडे. साऊथ सेंट्रल रेल्वे देखील तितकाच ताकदीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करणार साऊथ सेंट्रल रेल्वे देखील. BPCL संघाकडनं जर्सी क्रमांक 10 चढाई करताना पाहायला मिळतोय. अप्रतिम टॅकल पाहायला मिळतोय. अशू सिंग त्या ठिकाणी होते. आत्ता जर पाहिलं तर पलटवार टीम साऊथ सेंट्रल रेल्वेने देखील केलंय. 88 क्रमांकाचा अयान लोच प्रो कबड्डी 2025 मधील सर्वात जास्त गुण मिळवणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 88 मध्ये. शेवटचा खेळाडू BPCL या संघाचा पाहायला मिळतोय आपल्याला जर्सी क्रमांक 4 मध्ये. आणि काय टॅकल, काय पॉइंट, माफ करा, काय पॉइंट पाहायला मिळतोय. रनिंग हॅड टच. सर्व स्टार खेळाडू आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा 1 गुण आपल्याला पाहायला भेटेल टीम साऊथ सेंट्रलच्या खात्यामध्ये. अयान लोच शेवटचा खेळाडू पाहूया चढाईसाठी. ओहो, जसं तसं प्रतिउत्तर. खेळाडू कोण आहे तर अनिल जस्टा चढाईसाठी येताना पाहायला भेटेल. अनिल जस्टा आपल्याला चढाई करताना पाहायला मिळतोय. महत्वाचा खेळाडू आहे. संधी आहे साऊथ सेंट्रल रेल्वेकडे की आताच लोन मारून घ्या, नंतरला संधी मिळणार नाही. या उडाला 1-2 वारे वा, अप्रतिम फोन बसले साऊथ सेंट्रल. पकड करताना या ठिकाणी आपल्याला हवाई जंप पाहायला मिळते. हवाई सफर झाली आहे आणि अनिल जस्ट यांच्याकडनं कानमंत्र दिले. चढाईसाठी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय अयान लोच. 3 खेळाडू आता पाहायला मिळतील. चांगली चढाई पाहायला भेटली. 2 खेळाडू बाद केले या ठिकाणी. पुन्हा एकदा पकड करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा बाद व्हावे लागेल. परंतु इथे चढाईसाठी पुन्हा अनिल जस्टा पाहायला भेटेल. हरकत नाहीये, 1 पॉईंट गेला तरी हरकत नाहीये टीम BPCL. पुन्हा चढाईसाठी अनिल जस्टा. 6 खेळाडू पाहायला मिळत आहेत. पुन्हा चुकी झाली आहे, चुकी झाली आहे. गरज नव्हती नरेंद्र कंटोला या खेळाडूला. आपण रेडर आहात. रेडर कधीपासून अँकल होल्ड करायला लागलेत. गरज नसताना नरेंद्र कंटोलाने अँकल होल्ड केला. पुन्हा 1 गुण आता BPCLच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळतोय. 10 गुणाची आघाडी आपल्याला BPCL पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूने जर पाहिलं पाहूया 2 पॉइंट आणि महत्वाचा तर रेडरच बाहेर गेलाय. अनिल जस्टाला देखील बाद केला. अटॅक चांगला पाहायला मिळतो अयान लोचचा. सुवर्ण संधीचा फायदा घेतलाय अयान लोच. जर्सी क्रमांक 9 मध्ये चढाई करण्यासाठी टीम BPCL या संघाकडून प्रसाद दिघोले आपल्याला पाहायला मिळत आहेत. रनिंग हॅड टच मारला या ठिकाणी. जसं तसं प्रत्युत्तर. BPCL देखील थांबायचं नाव घेत नाहीयेत. सहजासहजी लोन देणार नाहीयेत. सहजासहजी लोन मिळणार नाहीये. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पूर्णपणे आपल्यासाठी निशुल्क स्वरूपाचा असणारी आसन व्यवस्था आहे आणि आपण ही स्पर्धा आस्वाद घेऊ शकतो. तर आपल्या मित्रपरिवाराला व्हॉट्सअप असेल, त्याचबरोबर आपल्या स्टेटसला देखील या स्पर्धेची माहिती ठेवा आणि सर्वांपर्यंत ही स्पर्धा जाऊ द्या. आज या स्पर्धेचा असणारी 3री चढाईसाठी जर्सी क्रमांक 10 मध्ये टीम BPCL या संघाकडनं मिलिंद दहिया चढाई करतोय. बोनस दिली आहे, बोनस ऑन ठेवली आहे. घाई करणार नाहीये टीम साऊथ सेंट्रल. अरे बाप रे, पुन्हा एकदा नरेंद्र कंटोला भेटला असता. 34-40 गुणफलक पाहायला मिळते. टोटच करण्याचा प्रयत्न चढाईसाठी. आता चुकी झाली आहे. नरेंद्र कंटोला यांनी 1 पॉइंट मिळवलाय. ते देखील आता रंगात येताना पाहायला मिळत आहेत. अनिल जस्टा चढाईसाठी जर्सी क्रमांक 3. अनिल जस्टा आक्रमणासाठी डाव्या बाजूने पाहूया. हा काय डॅश केलाय, दिलं फेकून आउट ऑफ लॉबी. 1 गुण प्राप्त होताना पाहायला भेटेल. आता टार्गेट केलंय टीम साऊथ सेंट्रल या संघाने की महत्वाच्या खेळाडूला बाद करायचं. मेन रेडरच त्यांचा बाहेर फेकून द्यायचा आणि इथं चुकी झाली आहे. वा रे वा, काय पाहायला मिळतोय.
सुपर डुपर बॅक काढली जाते. पाठून आले खेळाडू, लक्ष नव्हतं, वेगाने आले आणि या ठिकाणी महत्वाचा खेळाडू आयन लोच, महत्वाचा हा देखील रेडर आता आपल्याला पाहायला भेटेल मैदानाच्या बाहेर. जसं तसं प्रत्युत्तर बीपीसीएल संघ देताना पाहायला मिळतोय. मुंबईचा संघ विरुद्ध साऊथ सेंट्रल. जर्सी क्रमांक 10 मध्ये सुमित पाहायला मिळत आहेत. नरेंद्र कंडोला. एकदम स्पीड गेम चाललाय, थांबायचं नावच घेत नाही साऊथ सेंट्रल आणि बीपीसीएल देखील. पटापट कसे पॉइंट आणायचे नाही हे दोन्ही संघाकडून आपल्याला पाहावे लागेल. आयन लोचप चढाई करताना 1 पॉइंट पाहायला मिळतोय टीम साऊथ सेंट्रल रेल्वेच्या खात्यामध्ये. इथं 10 गुण. चुकी झाली आहे. 1 पॉइंट या ठिकाणी बीपीसीएल या संघाला पाहायला भेटेल. स्पीड कसा असावा, पूर्ण फिटनेस या ठिकाणी त्या प्लेअरचा पाहायला भेटतोय. 88 क्रमांकाचा खेळाडू चढाई करताना पाहायला भेटेल आयन लोचप. 2025 मधील सर्वात जास्त पॉइंट मिळवणारा प्रो कबड्डी मधील खेळाडू चढाईसाठी टीम साऊथ सेंट्रल या संघाकडनं खेळताना थोडी ताकद कमी पडली आहे. 2 पॉइंट मिळतोय मित्रांनो. एक महत्वाची मॅच आहे, हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा, मगाशी मी उल्लेख केला या स्पर्धेचा भारतातली सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. मात्र मुंबईत स्पर्धा घेत असताना सगळ्यात मोठं आव्हान असतं ते निवास व्यवस्थेचं. आणि बंड्या मारुती सेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून ही अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026चं आपण नेत्रदीपक आयोजन मित्रांनो केलं. मात्र भारतातले असणारे 15 संघ आणि त्यांच्या निवास व्यवस्थेसाठी आम्हाला 3 हॉटेल्सनं विशेष सहकार्य केलं. त्यातल्या हिरामणी हॉटेल लालबागचे सन्माननीय मालक आदरणीय सुरेशजी जयस्वानी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो बंड्या मारुती सेवा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय निवृत्ती देसाई सर आपण आपल्या शुभास्ते व्यासपीठाच्या मध्यभागी सन्माननीय सुरेशजी जयस्वानी यांना आपण यथोचित सन्मानित करूया. आदरणीय सन्माननीय सुरेशजी जयस्वानी सन्मान होतोय. बंड्या मारुती सेवा मंडळाच्या व्यासपीठावरती निवास व्यवस्थेसाठी विशेष सहकार्य हिरामणी हॉटेल लालबाग मुंबई. महत्त्वाचे असणारे क्षण आहेत कारण 75 वर्षाची वैभवशाली परंपरा आमच्या मंडळाचे अनेक स्तुत्य असे उपक्रम आपण मंडळाच्या माध्यमातून राबवत असतो. क्रीडारसिको, याच मंडळाच्या माध्यमातून अनेक गुणी खेळाडू घडले, त्यांचा उल्लेख तर जरूर मी नंतर करणार आहे. यानंतर आदरणीय जयस्वानी साहेब यांच्या समवेत उपस्थित असणारे आदरणीय चौहान साहेब यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मी मंडळाच्या वतीने रवी धुरी हिरामणी हॉटेलशी निगडीत असणारी सगळे मान्यवर आहेत, त्यांचा विशेष सन्मान या भूमीमध्ये होतोय. मॅच तर एकदम टफ सिच्युएशनमध्ये आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं. दोन्ही संघांना समान गुणसंख्या आहे. आदरणीय उमेशजी पांडे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. बंड्या मारुतीच्या वतीनं आपण त्यांना देखील सन्मानित करतोय. सन्मान्य उमेशजी पांडे. आणि गुणतालिकेत आपण जर पाहिलं तर प्रयत्न दमदार असताना एक पॉईंट घेण्याचा प्रयत्न. यानंतर सन्मान्य नाईक साहेब यांना आपण सन्मानित करत आहोत. नाईक साहेब बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं आयोजित केलेली ही निमंत्रितांची भव्य दीप्ती आपल्या सेंट्रल रेल्वेला लीड करतात. विनोद अत्याळकर पेटनेम गुरु ते देखील सेंट्रल रेल्वेला आहेत. आणि आमचे निलेश लाड हे युनियन बँकेकडून खेळतात. एकाच मंडळाचे असणारे आपण पाहतोय 5 व्यावसायिक खेळाडू या बंड्या मारुती सेवा मंडळानं घडवले. आजही आपण जर पाहिलं ज्युनियर सिनियरचा असणारा आपला जो संघ आपण मुंबई शहरामध्ये पाहत असतो तर बंड्या मारुतीचा असणारा खूप मोठ्या स्पर्धेच्या निमित्तानं देखील आहे. आपण पाहतोय आया लोचप आक्रमणासाठी आपण पाहत असताना
स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. आणि काय कडक सामना चालू आहे. मुंबईकर एकदा जोरदार टाळ्या उद्या बीपीसीएल विरुद्ध या सामन्यासाठी. ज्या सामन्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, इतकी नेत्रदीपक अशी लढत, टफ फाईट सिच्युएशन आपण पाहतोय. आक्रमणासाठी या ठिकाणी संधी असेल, आपण पाहतोय तो तितकाच ताकदीचा महत्वाचा असणारा खेळाडू, अर्थात बीपीसीएलचा लाडका खेळाडू आहे मिलन दहिया. एकापेक्षा एक असे दर्जेदार खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतोय. नेत्रदीपक असं प्रदर्शन आपण पाहतो. पुन्हा एकदा अनिल जस्ता, युमुंबाचा लाडका खेळाडू, आक्रमणासाठी असेल आपण पाहतोय. बीपीसीएल आणि साऊथ सेंट्रल यांच्या दरम्यानची लढत आहे. गॅदर केलं जातंय. प्रतिकाळच्या सत्रात आपण पाहतोय. डोळ्याची पापडी लावते ना लावते तोपर्यंत सामन्यातलं बदलतं चित्र होतं का आपण पाहायचं आहे. 49-49 समान संधी दोन्ही संघाला या स्पर्धेच्या निमित्तानं पण पाहत असताना प्रतिभाचा प्रयत्न या ठिकाणी आपण होताना जरूर पाहतोय. अय्यान लोचपला गॅदर करतायत. बीपीसीएल तितक्याच ताकदीचा आपण पाहतो. विक्रोळीच्या असणाऱ्या आपण पाहिलंय राज्यस्तरीय ईशान राठी, जर्सी नंबर 7, ज्या खेळाडूचा मोठा बोलबोल आहे. उशीर आलेल्या क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी ज्युनियर इंडिया वर्ल्ड कप गोल्ड मेडलिस्ट भारतीय संघाचा कर्णधार, इराणवरती मात केली होती 4 गुणांनी आणि त्यातला हा एक सर्वोत्तम खेळाडू. होता जर्सी नंबर 4 बीपीसीएल. पुण्याच्या ओम साई चिखली या संघाकडून त्याला आपण पाहतो तो प्रसाद दिघोले. स्पर्धेतले महत्वाचे क्षण आपण पाहतोय. अप्रतिम असा प्रयत्न असेल तो मिलन दहियाचा. या स्पर्धेच्या निमित्तानं या सगळ्या क्षणांचे आपण साक्षीदार आहोतच.